आहे बघा गुन्नूच माझ्या कपाट. हे आत होतं पहिला, आता आम्ही बाहेर काढले. सगळी टॉयच आहेत, त्याची खेळणीच आहेत. आता काय ओपन करून दाखवत नाही, आता मला गुन्नूला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. तर इकडे आहे बघा माझी झाडं. हे लय मोठा झाड होतं, पण आम्ही गावी गेल्यामुळे ते खराबच झालं. इथे आहे जास्वंद. हा कढीपत्ता आहे बघा, इथे सुंदर आला बघा कढीपत्ता. तर इथे पण आहे बघा झाडं. हे आहे सदाफुली. जास्वंदीला फुलं बघा आमच्या, कारण मला झाडांचं खूप वेळ आहे. इकडे आहे आबोली. त्या आबोलीचं झाड आहे बघा. इथे गुलाब आहे, याला कालच 2 फुलं आलेली, ती तोडली. इथे आहे 2 मोगरे. इथे पण आहे बघा शेवंत. हे आहे माझी तुळस, गावी गेल्यामुळे जरा खराब झाली, मी आता नवीन लावणार आहे. आणि एक खास मत्ता बोलून घेतलं झाडांसाठी, खास नुसतं झाडांसाठी वरती अशी बोललं नाही फक्त तर टाकायला. चला या आता आमच्या घरात. आणि माझ्या घराचा होम टूर देणार आहे माझं छोटंसं घर, मुंबई पोलीस लाईनमधलं. तर हे आहे बघा आमचं घर. हे आत्ता आम्ही स्टाईल लावले. आणि हे गुन्नूसाठी आम्ही स्टडी टेबल केला आहे, का तर आमचं एकदम छोटंसं घर आहे. तुम्हाला कळेलच, पोलीस क्वार्टर एकदम छोटे असते, त्या 2च रूम असते त्या. तर असं आम्ही त्याला स्टडी टेबल केला आहे बघा. आत्ता हे काम करताना केला आहे मी हा स्टडी टेबल त्याला. आणि इथे ना मला शिवाजी महाराजांची फ्रेम लावायची, पण आम्ही आत्ताच काम केल्यामुळे आता ते राहून गेले. आम्ही लवकरच आणणार आहे शिवाजी महाराजांची फ्रेम. तर वर आम्ही असा PVC केलाय बघा, तुम्हाला लाईट लावून दाखवते. PVC केलाय. हा आमचा फॅन बघा, हा ऑटोमॅटिक फॅन आहे, रिमोटवर चालतो. कोणीची माझी इच्छा होती म्हणून आम्ही लावलाय. पण ते मला तर काय पटलं नाही, ते आपलं बरं असतं, ते गोल गोल फिरवलं की चालतं. रिमोटचं मला काय अजून एवढं कळत नाही. आता बंद करते का तर गरम होते आवडत असते लाईटीने. ह्या साईडला आपण इथून आमचा किचन आहे, ते नंतर दाखवलेले. तर ही स्टाईल आहे ना, आम्ही 2020ला लावलेली, ज्यावेळेला कोरोना आलेला ना त्याच्यानंतर ही स्टाईल लावलेली. हे मी दिवाळीत तोरण आणायला गेलेली, तेव्हा मला आवडून मी एक आणलेले. ते असा आमचा टीव्ही आहे. आम्ही एकदा हजालीला गेलेलो तेव्हा तो हार आणलेला. आणि एकदा आम्ही आजोबाशीकडे गेलो तेव्हा ही गुडिया दीदी म्हणतो आम्ही तिला, ती आणलेली. आणि हा या टेबलाचं एक वैशिष्ट्य आहे तुम्हाला सांगते. ही बैलगाडी आहे ना, ही मला एक गिफ्ट दिलेली मित्राने माझ्या, मग ती कुठे ठेवायची म्हणून आम्ही हे बनवले खास त्याच्यासाठी. आणि इथे बघा गुन्नूचा बाप्पा, इथे आपले बाळकृष्ण आहेत, इथे आपली गाय, आणि इथे एक बाप्पा आहे बघा. आमच्यात भरपूर बाप्पा आहेत. इथे पण एक छोटा बाप्पा आहे बघा, दिसेल तुम्हाला. इथे पण एक बाप्पा आहे. तुम्हाला सगळीकडे आता घरात आमच्या बाप्पाच दिसणार आहेत, फक्त तुम्ही बघत राहा. याच्या पाठी बघा मी इथे काय ॲनिमल ठेवलं आहे, ते खास करून तुम्हाला सांगते. माझा गुन्नू आहे ना, मॅथ्समध्ये त्याला फर्स्ट प्राईज भेटलं गेल्या वर्षी, त्याचा आहे. म्हणून आम्ही इथेच ठेवले आपल्या बाप्पाचे इथे. आता बाप्पाचा आशीर्वाद कायम त्याच्यावर राहा म्हणून. इथे हा कप्पा आहे, हे गुन्नूच्या पप्पांचे, हे गुन्नूचे जे माझे रेग्युलर कपडे इथे असतात. इथे बघा गुन्नूच्या पप्पांचे हेल्मेट इथे असतं. आणि खाली थोडंफार आहे सामान. आमची रूम छोटी आहे बरं का. आता इथे आमचा बिछाना असतो. आणि हा कप्पा आहे गुन्नूच्या बुकचा, उद्या बुक भेटणार आहेत गुन्नूचे, त्याच्यानंतर आम्ही इथे व्यवस्थित सेट करणार आहे बघा. आणि हे इथे आम्ही आंबे पिकत घातलेत. माझ्या आईने परवा गावास नेताना ना भरपूर आंबे दिले, ते इथे पिकत घातले. आता इथे वरती बघा, हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे गुन्नूच आहे, सगळं टॉय आहेत. मग बाहेर एक कपाट आहे त्याचं संपूर्ण टॉयचं. आणि इथे आम्ही मेनमेन ठेवले. हे आम्ही कधी बनवले 2023ला. हा फक्त बॉक्सवरचा हे टॉय ठेवलेत का तो. मी जरा बोलायला कन्फ्युज होत की आता एक मॅटर आहे. हे मेन बघा तुम्ही, मला वाटत असेल हे एक कपाट आहे म्हणून, पण ह्याच्यात एक झोल आहे, बघू शकता तुम्ही. आता ते काय उघडत नाही आंब्यामुळे.
हे आत ना लोखंडी कपाट आहे, हे आत्यांचं आहे म्हणून आम्ही त्याला काही काढणार नाही. कारण ते आत्यांची कसं असतं, संसार करताना कोणती पण लेडीज ना संसारात 4 पैसे वाचवूनच संसार करत असतो म्हणून आम्ही ते कपाट नाही आणणार. आत्यांची आठवण आहे ती. आणि ते बघा हे काय पण तसाच झेल आहे, हे माझं कपाट आहे. लग्नानंतर गुंजा पप्पांनी मला घेतलेला म्हणून मला हे द्यायचं नव्हतं. नाहीतर गुंजा पप्पांची इच्छा होती दोन्ही कपाट आपण देऊन टाकूया, पण म्हटलं नाही. तरी असं आहे बघा आज सिस्टीम ह्या कपाटाची. कसं आयडिया आहे का नाही. तर हे आहे ना यांनी आत्ता केलंय. आम्ही गावी गेलेलो ना तेव्हा केलंय. हे वरचं PVC, ह्या भिंतीची स्टाईल तुम्हाला सांगितलं तसं. परत तो गुंचा स्टडी टेबल आणि इथे आहे बघा आमचा सोफा. ह्या सोफ्याचं वैशिष्ट्य म्हणजे ना आम्हाला स्टोरेज म्हणजे छोटं घर असलं का नाही लय प्रॉब्लेम. काय कुठे जाणं तरी स्टोरेजसाठी आम्ही खास बनवून घेतलेला सोफा आहे. तर हे आम्ही कधी बनवले ते सुद्धा तुम्हाला सांगते. आम्ही हे सोफा आणि हे जे आहे ना हे कपाट छोटंसा बॉक्स 2025ला बनवले आम्ही हे दोन्ही. आता कसं असतं मिडल क्लास लोकांना एकदम कुठलीच गोष्ट जमत नाही. संसारातनं थोडेसे पैसे वाचवून करायचे असते. ह्या दोन्ही गोष्टी आम्ही एकत्र केल्या. आणि आता इथे मेन महत्त्वाची गोष्ट मला दाखवते. 1 मिनिट. आता सोफा वडावा लागणार आहे. मी जरा गुंच्या पप्पांना हेल्पसाठी बोलवते. थांबा जरा. तर तुम्हाला दाखवते बघा. आता इथे पण आम्ही आता स्टोरेजसाठीच बनवून घेतलंय. इथे माझ्या सगळ्या साड्या आहेत आणि कधीतरी फंक्शनसाठी घालणारे ड्रेस गुन्नूचे आणि माझे. इथे आमच्या बॅग आहेत. याच्या आत एक बॅग आहे गुन्नूची, याच्या आत बसते. आणि मेन ही गोष्ट तुम्हाला दाखवायची बघा. माझ्या आहे ना माझा गुन्नू झाला त्यावेळेला लेपाट माझ्या गुन्नूसाठी शिवलेला आहे. तिने भरपूर वेळ काही काही गोधड्या बघा खाली. पूर्ण हॉल आमचा बसतो एवढी मोठी गोधडी आहे ना हातावर शिवलेली. आणि त्यावेळेला तिला आता जमत नव्हतं म्हणून तिला आपलं हे मशनीवर शिवलेलं माझ्या गुन्नूसाठी लेपाट आहे बघा. हे असं आहे बघा. छोटं घर असले की असं ॲडजस्ट करावं लागतं. इथे हा एक आम्ही ड्रॉवर केला आहे मोठाच्या मोठा गुन्नूचं सामान बसावं म्हणून. स्कूलचं आपलं पाऊच बूच काय असेल ते. आणि मेन हे आमच्या घरातलं सगळ्यात आवडतं ठिकाण म्हणजे आमचं देवघर. मी कालच सवासणी घातले तुळजाभवानीच्या. आज आहे चतुर्थी. आज म्हटलं चतुर्थी दिवशी आपण होम टूर देऊया म्हणून देतोय. इथे बघा ही भवानीची मूर्ती आहे नाही. हे आम्ही परवा तुळजापूरला गेलो ना तेव्हा आणलेले म्हणून मी काल तुळजापूरच्या सवासणी घातल्या देवीच्या. ती ओटी आली इथे अजून. हे आहे मंदिर. मंदिर आम्हाला खूप आवडतं. हे आम्ही खास बनवून घेतले बघा. आता हे असं आहे आमचं मंदिर. कसं वाटतंय नक्कीच सांगा. तुम्ही देवघरात पण बघू शकता बाप्पा किती आहेत आमच्या. तुम्ही फक्त मोजा आमच्या घरात बाप्पा किती आहेत ते. कारण माझ्या गुन्नूची आणि माझी खूप श्रद्धा आहे बाप्पावर. आता काही मी लाईट बंद करत नाही. असं आहे आपलं देवघर. इकडे आहे बघा खिडकी. ते आम्ही कधीच ओपन करत नाही. मी कधी म्हणजे कधीच तुम्ही बघू शकता सुतळीनं बांधून ठेवले. कधीच आम्ही ओपन करत नाही खिडकी. इकडे आहे आमचा AC. या चिमण्या माझा गुन्नू बोललेला लय लहान होतं लय म्हणजे लय. मग मी स्पॅरो घे तेव्हा आम्ही आणलेल्या चिमण्या आहेत. तर इथे आहे बघा माझा गोलू आणि हा गुन्नूचा आहे मोलू. दोन्ही इथे असतात कायम. आता मी सोफा आता तिकडे जरा सरकवते. तुम्हाला अजून एक गोष्टी दाखवायच्या. थांबा जरा. त्या सोफ्याचं तर मला काही जाणार नाही. सोफा करते माझ्या काही ही गोष्ट काम नाही. थोडंसं चला हे गोलू मोली ते असे असतात बघा आमचे. आणि मेन गोष्ट दाखवायची म्हणजे हे जे चाव्यांचं आहे ना चाव्या लटकावायचं. मी गेल्या वर्षी ज्योतिबाला गेलेली गुन्नूचा माझ्या नवस होता कोल्हापूरच्या ज्योतिबा. मी तिथून आणलेलं आहे हे चाव्या बघा आमच्या मस्त. तर आता हे आहे बघा आपलं घर. कसं वाटलं नक्कीच सांगा. छोटंसं
सुंदर टापटीप एकदम, कारण मला अजिबात पसारा बिसारा काही आवडत नाही. ते पण एक गुढी आहे, पण ते करायची. आता आपण जाऊया किचन मध्ये. या तर चला, या किचन मध्ये तुम्हाला माझं किचन दाखवते छोटस. सुरुवात आपण कुठून करूया, इकडून करूया अशी. तर इथे बघा वरती एक आम्ही कडापा लावून घेतलाय. इथे वरती आमचे सगळे डबे आहेत, तांदूळ, साखर, चटणी, आणि मध्ये बहुतेक उन्हाळी कामच असेल, आईनं दिलेलं सगळं बोटवं बिटवं काय ते वरती पण गेल्या वर्षीच आहे बघा. थोडं थोडं राहिलेले डब्यात ठेवले आम्ही. तर ह्या साईडला पण आम्ही बघा कडापाचे असे कप्पे करून घेतलेत, त्याच्यात पण सगळे आमचे डबेच आहेत. त्याच्यात पण कुरवड्या, भातड्या, वेपर्स असलंच आहे. तिथे वरती बघा सांडगे दिलेले ताईने. तिथे वर नाही बादली छोटीशी. मी आत्ता गावी गेले ना, मला बारक्या बारक्या गोष्टींची लय आवड आहे. तुम्ही माझ्या संसारात बघितलं ना तर सगळं बारकं बारकंच आहे. दाखवते तुम्हाला पुढे आता मी. तिथे वरती बादली, हे तर गुन्नूची औषधं जरा आहे. आमचा फ्रीज, आमचा पहिला फ्रीज व्हाईट कलरचा होता, तो आत्याने घेतलेला होता, तो झाला खराब. मग आम्ही हा 2023लाच घेतलाय फ्रीज बघा. तर तुम्हाला आमचा फ्रीजर आहे. तर मी ना ज्यावेळेला वाटाणे स्वस्त होतात बघा, 100ला 3 किलो, तेव्हाच आणून ठेवते. 10-1 किलो आणते, सोलते आणि असे डब्यात करून ठेवते व्यवस्थित. आपलं आता कसं 50-60 रुपये पाव आहे ना, कारण म्हणून माझा बिना वाटाण्याची मॅगी खात नाही, म्हणून आपलं मी असं करून ठेवते बघा. हा आहे आमचा फ्रीज. फ्रीजरमध्ये बघू शकता सगळं गरम मसाला. मला जे मी घरीच बनवते, पाणीपुरी काय असेल ते मी घरीच बनवते, त्याच्यामुळे सामान बनवते. आणि आमचा फ्रीज हे काल नाईक भाऊ आणि त्यांची बायको आलेली, आमचे बर्थडे गुन्नूचा होता आणि आमच्या नर्सरी म्हणून त्याच्यासाठी केक घेऊन आलेला. इथे आहे आमची मशीन, वॉशिंग मशीनवर तुम्ही बघू शकता काय आहे ते. म्हणून तुम्हाला मगाशीच बोललेली, आमच्या घरात फक्त बाप्पा बघा तुम्ही आणि मोजा बघा बाप्पा, कारण माझ्या गुन्नूला खूप आवडतात. इथे आहे आमचा मिक्सरसाठी खास बनवून घेतलंय. छोटंसं घर असलं की असं ॲडजस्ट करावं लागतं. परत आता ह्या साईडला दाखवतो तुम्हाला. इथे पण आम्ही एक हे लावून घेतले, का तर गुन्नूची शाळा चालू झाली ना की त्याला सुका खाऊ द्यावा लागतो. 2 डबे द्यावे लागतात, एक भाजी चपाती आणि एक सुका खाऊचा. तर माझ्या हाताला काही वरती एवढं येत नाही, म्हणून इथे लावून घेतलंय. इथे त्याचे सगळे सुका खाऊ असतो आपला डब्याला द्यायचं असं आहे. तर या इथे आहे माझं आता किचन. किचन आहे बघा माझं. ते आत्ता आम्ही शेगडी गेल्या वर्षी बदलली. पहिली आमची स्टीलचीच होती आत्यांची, पण ती खराब झालेली आहे. मी बऱ्याच वेळा रिपेअर केली, पण ती सारखी खराब व्हायची, म्हणून आम्ही आता ही नवीन घेतली बघा. इथे आहे माझं पोळपूट लाटणं. माझ्या आईसारखीच मला सवय आहे, पोळपुटाला कायम मी रुमाल बांधूनच ठेवते, त्याच्यामुळे जास्त पीठ पण लागत नाही, जास्त तेल पण लागत नाही असं आहे. इथे आमचे पाण्याची आत्ता बॉटल अंजू मावशी आली ना, मग तिला बिस्लरीचं पाणी लागतं म्हणून त्या पाण्याच्या बॉटल आहे. तिथे आहे आमची खिडकी, हे काय आता आम्ही ओपन करत आहे बघा. इथे आहे छोटीशी जाळी आमची भांड्याची, छोटीशीच आहे पण सगळी त्याच्यावर भांडी बसतात. आणि मेन हे नाही आमचं चमचे बिमचे पळ्या उलातनं ते आम्ही इथे अडकावायचो इथे, पण ती भांडी घासताना काय व्हायचं, मला त्रास व्हायचा, म्हणून नंतर मी इथे ते लावून घेतलं आणि आपलं ते तिथे लटकून दिलं. इथे आहे माझं मीठाची चटणीची भरणी आहे, त्याच्या शेजारी आपलं हे जिरं मोहरी हळद गिळद सोडा बिडा सगळं इथे असतं. इथे हा नॅपकिन, पटकन आपला हात पुसा. इथे पण तुम्हाला नॅपकिन दिसेल बघा. माझ्या घरात सगळीकडे तुम्हाला नॅपकिनच दिसणार आहे. अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला, हे तुम्हाला वाटत असेल तर ट्रॉल्या बिल्या आहेत, तर नाही, तसं काहीच नाही. तर इथे असं आहे बघा. हे पण मी का बनवलंय ते तुम्हाला सांगते. माझा गुन्नू ज्या वेळेला 1.5-2 वर्षाचा होता ना, तिकडून याचा स्पीडनं पळत यायचा, त्याच्यावर पाय द्यायचा ह्या मधल्या याच्यावर आणि पटकन वर चढायचा. मी बघायच्या अगोदर मला वाटायचं पडेल करेल, म्हणून मी तेव्हाही बनवून घेतलेलं. संसारात मी ह्या गोष्टी अशा एकदम नाही बनवल्या, अशा 6 महिन्यानं वर्षानं जसं आम्हाला जमेल तसंच आम्ही बनवलंय. परत इथे एक छोटंसं आमचं बेसिंग आहे, कारण इथे आहे टॉयलेट, इथे आहे बाथरूम आमचं, म्हणून एक छोटंसं ते बेसिंग केले. टॉयलेटमधनं बाहेर आले आपला हात धुवायला.
इथे काय हँडवॉश बिंडवॉश हे आहे. इथे आहे आमचा आरसा. आपलं हे बघा, इथले तुम्हाला गंमत दाखवायचे बघा. हे बघा काय फक्त सांगा, माझ्या गुन्नूचा काजळ आहे अजून. गुन्नू आता माझ्या 9 वर्षाचा झाला. माझ्या आईनं ना ते कोरपडीचं बनवलेलं ते गावी, ते विकतचं नाही, तिने स्वतः बनवलेलं काजळ आहे. परत इथे पण वरती बघा मी असं कडापा लावून घेतलाय का तर इथे पण भरपूर पसारा बसतो म्हणून. आता मी तुम्हाला बाथरूम तर हे आहे बघा आमचं बाथरूम. कारण पाणी आम्हाला 2च टाइम येतं. हा गिझर सुद्धा ना गुडीशंपा बसवतच नव्हते. आमच्या दोघांचा सारखा वाद व्हायचा. त्यांना वाटायचं पोराला बाहेर गिझर, पाहिजेला आम्ही तिथे तो बसवलाय गिझर. तरी आहे आमचं बघा छोटंसं किचन. कसं वाटलं नक्कीच सांगा. तर चला, हे बघा आपली बाहेरची रूम अशी आहे पूर्ण. हा मेन डोर आहे. हे असं आपलं बाहेरचं घर आहे बघा. बाहेरचं घर म्हणजे बाहेरची रूम. आणि इथून आत आहे. तर इथे आत बघा आपलं किचन आहे. हे असं आहे आपलं पूर्ण किचन. तर हा व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांनी नक्की कमेंट करून सांगा. हे घर पण आमचं कसं वाटलं. छोटंसं आहे पण सुंदर आहे. तर चला, घ्या आपापली सगळ्यांनी काळजी. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.